मुंबई शहरातील पाणी खात्याबद्दल आम्हाला अभिमान होता। आशिया खंडातील एकमेव अशी महानगरपालिका आहे की मुंबई शहराला अनेक म्हणजे आता महापालिका सुद्धा 100 वर्ष होऊन गेलेले आहेत। कधी अशा प्रकारचं पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मी समजू शकतो, पाऊस लेट झाला तर समजू शकतो, परंतु हा सप्टेंबर महिना निघायला आला, जुलैपासून पावसाची सुरुवात झालेली आहे आणि तलावसुद्धा तुडुंब भरलेली आहेत। वारंवार तक्रारी करून या महापालिकेच्या पाणी खात्यातील अधिकारी सुस्त झालेले आहेत। लोकांची त्यांना दया माया काही नाही, महिलांचं त्यांना काही पडलेलं नाही। महापालिकेचं काम नाही, ते लाडकी बहीण योजनाचे बॅनर लावत बसलेत आणि इकडे महिला रस्त्यावरती आलेत। ते माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या माध्यमातून बघावं आणि पाणी खात्याला योग्य ते आदेश द्या। या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। का गेलेल्या मिंदे गटात गेलेल्याच लाडक्या बहिणी आहेत, त्यांचंच तुम्ही बघणार का? त्यांचंच तुम्ही संसार थाटणार का? मुख्यमंत्री म्हणजे सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे पक्षाचे नाहीत, परंतु ज्या पद्धतीनं काल जे राणेने केलं, एक केंद्रीय मंत्रिपदावर राहिलेला खासदार असलेला मुलगा आमदार असलेला माजी मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पवित्र स्थानावर धमकी देतोय महाराष्ट्राला आणि शिवसेनेला। त्या सगळ्यांचं हे जो कारभार चाललेला आहे आणि सगळ्यात मध्ये उपमुख्यमंत्री गृह खात्याचे सांगतात की ते रागीट आहेत। हे कोर्टात चालेल का? चॅनलवरती धमकी देणारे असे प्रकारचे हे गुंड आहेतच, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्यांच्या हातात राज्य गेलेलं आहे आणि म्हणून त्यांना जाग आणण्यासाठी आज आम्ही सगळ्या महिलांचा मोर्चा काढलेला आहे या आणि शेवटचा आम्ही इशारा देतोय, नाहीतर आम्हाला ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करावं लागेल। प्रवीण दरेकर यांचे जवळचे मित्र आणि मागाठाणे विधानसभाचे भाजपा उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी राजीनामा दिला आहे। कुणी? महेश शिंदे आपल्या शाखेवर होता। हां त्यांनी राजीनामा दिला आहे भाजपा उपाध्यक्ष पदाचा। आता महेश शिंदे हा माझा कार्यकर्ता, खरं सांगायचं ते आता ते तिकडे गेला म्हणजे त्यांचा कारभार पटला नसेल आणि त्यांनी राजीनामा दिला असेल आणि त्याने आमच्याकडे परत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।